हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम टू आस्क स्पोकन इंग्लिश अकॅडमी. मी आरती बाके एक नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर आली आहे. आज काही शब्द बघणार आहे ज्याचा वापर आपण सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये करतो, ज्यांना आपण टाइम फ्रेम पण म्हटलं जातं आणि त्याचा वापर करत असताना त्याचा अर्थ काय होतो आणि त्याची जागा काय आहे ते बघणार आहे. काही वर्ड्स आहेत, त्याचा अर्थ आणि त्याचे एक्झाम्पल्स आणि त्याचा पर्सेंटेज काय असेल वाक्यामध्ये जर तो वापरला तर ती क्रिया होण्याचं जे पर्सेंटेज आहे ते काय होऊ शकतो ते आज आपण बघणार आहे. पहिल्यांदा काही वर्ड्स आहेत ते बघूया. ऑलवेज, usually, frequently, often, sometimes, occasionally, seldom, rarely आणि never हे शब्द आहेत ते सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आपण ॲज अ टाइम फ्रेम म्हणून वापरले जातात. ॲज यू नो, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये सारख्या सारख्या क्रिया केल्या जातात किंवा ठराविक क्रिया केल्या जातात त्याच्यासाठी वापरतो आपण आणि तेच टाइम सांगण्यासाठी आपण या शब्दांचा वापर करतो. तर फर्स्ट वन इज ऑलवेज. ऑलवेजचा अर्थ आहे नेहमी किंवा न चुकता, काही झालं अखंडपणे चालू राहणारी जी क्रिया आहे ते सांगण्यासाठी आपण ऑलवेजचा वापर करतो. आणि हे जर वाक्यामध्ये असेल तर ती क्रिया 100% होणार त्याची काय आहे खात्री आहे. मग सेंटेन्स काय होऊ शकतात बघा. हे सगळे सेंटेन्सेस सिंपल प्रेझेंट टेन्सेस आहेत जर तुम्ही व्यवस्थित लक्ष दिलात तर. शी ऑलवेज कॅरीज हर ओन बॅग. ती नेहमी स्वतःची बॅग कॅरी करते. आता शी असल्यामुळे कॅरीचे कॅरी झालेले ॲज यू नो सिंपल प्रेझेंट टेन्स रूल. सिंग्युलर असेल तर आपण क्रियापदाला यस यस लावतो आणि प्लुरल आणि आय असेल तर क्रियापदाचं जसे तसे रूप घेतो. सो शी असल्यामुळे कॅरी झालेला आहे. ऑलवेज हा शब्द ऑलमोस्ट क्रियापदाच्या अगोदर किंवा सब्जेक्टच्या नंतर वापरला जातो. सो तो आलेला आहे शीच्या नंतर. खालच्या सेंटेन्स मध्ये पण बघा. आय ऑलवेज रीड इंग्लिश न्यूजपेपर. मी नेहमी इंग्रजी वर्तमानपत्र वाचते. ती नेहमी स्वतःची बॅग कॅरी करते किंवा स्वतःजवळ ठेवते. ही क्रिया काय आहे 100% होण्याची आहे की मी नेहमी इंग्रजीचं न्यूजपेपर वाचते. म्हणजे आज इंग्रजीचं पेपर आला मी वाचले, उद्या आलं उद्या वाचले, परवा दिवशी आलं परवा सुद्धा वाचणार, काल आलं होतं काल सुद्धा वाचले. म्हणजे ही माझी सारखी सारखी होणारी क्रिया आहे आणि 100% होणारी क्रिया आहे. त्याच्यासाठी आपण वापरतो ऑलवेज. तर नेक्स्ट वन इज युजली. युजली म्हणजे सहसा, सामान्यतः किंवा साधारणतः. म्हणजे अंडर दॅट म्हणजे 75 ते 90% त्याची काय आहे पॉसिबिलिटी आहे होण्याची. जसं ह्याच्यामध्ये 100%ची पॉसिबिलिटी आहे, ह्याच्यामध्ये काय 75 ते 90. फॉर एक्झाम्पल, माय मॉम युजली गेट्स अप ॲट 5:30 AM. माझी मम्मी साधारणतः 5:30 वाजता सकाळी उठते. 5:30 म्हणजे एक्झॅक्टली 5:30, 1-2 मिनिटे इकडे तिकडे होऊ शकतात. पण तिची उठण्याची जी क्रिया आहे ती 5:30ची ती सामान्य आहे, सहसा होणारी क्रिया आहे. सहसा म्हणजे काल पण 5:30 ला उठली, आज पण 5:30 ला उठली, उद्या सुद्धा 5:30 ला उठेल. म्हणजे तिचे डेली रुटीन मध्ये ना उठण्याची क्रिया 5:30 ला फिक्स आहे. तर ते सांगण्यासाठी आपण शब्द वापरतो युजली. स्टुडंट्स युजली रीच स्कूल ॲट 11:30. साधारणतः विद्यार्थी 11:30 वाजता शाळेला पोहोचतात. त्यांना शाळेला पोहोचण्याचे डेडलाईन दिलेलं आहे त्याच वेळेला म्हणजे 11:30 ते काय करतात पोहोचतात. आणि ही त्यांची साधारणताची वेळ आहे की 11:25 ते 11:35 पर्यंतचा टाइम आहे आणि ते बरोबर 11:30 पर्यंत पोहोचतात या अर्थाने. फ्रिक्वेंटली ही जी क्रिया आहे ती कशी होती वारंवार किंवा अनेक वेळा सारखं सारखं होण्याची क्रिया आहे, ज्याचे चान्सेस काय आहे 70 ते 90% आहे. फ्रिक्वेन्सी म्हणजे एखाद्या कामामध्ये त्याच्यामध्ये जी वारंवारता फ्रिक्वेन्सी आहे ते सांगण्यासाठी त्याचा वापर करतो. जसं आय विजिट माय ग्रॅनी फ्रिक्वेंटली. मी सारखं सारखं किंवा मी अनेक वेळा किंवा मी वारंवार माझ्या आजीला भेटते. म्हणजे मी माझ्या आजीकडे जाते सारखं सारखं. दररोज सांगितलंय का, एक दिवसाआड सांगितलेलं आहे का, आठवड्यात एकदा सांगितलंय का, नाही सारखं सारखं जाते. मे बी 1-2 दिवसानंतर जात असेल, आज गेले उद्या गेले नाही परवा गेले किंवा एक जेव्हा जेव्हा मला वेळ भेटेल त्याप्रमाणे. पण माझी फ्रिक्वेन्सी जी आहे माझ्या आजीला भेटण्याची ती सारखी सारखी आहे. नर्स फ्रिक्वेंटली चेक्स द सिरियस पेशंट. नर्स जे आहे सिरियस पेशंटला सारखं सारखं चेक करते. काय इम्प्रूव्हमेंट आहे का, काय एक्स्ट्रा काय होते का, काय इंजेक्शन द्यायचे का, हे सारखं सारखं काय करते ती चेक करते. नेक्स्ट वन इज ऑफन. ऑफन म्हणजे नेहमी, वारंवार किंवा अनेक वेळा. याचे चान्सेस काय आहेत 50% ते 90% पर्यंत याचे चान्सेस आहेत ती क्रिया होण्याचे. जसं माय मॉम ऑफन स्कोल्ड्स माय यंगर ब्रदर. माझी आई माझ्या लहान भावाला सारखं ओरडते. सारखं ओरडते म्हणजे काय, तो काहीतरी केला की लगे ओरडते. पण त्याची दिवसभरातली ओरड खाण्याची किंवा माझ्या मम्मीला ओरड देण्याची काय आहे क्रिया वारंवार होते, सारखं सारखं होते. आय सी द ओल्ड पीपल इन द पार्क ऑफन. मी नेहमी वृद्ध लोकांना पार्क मध्ये बघते. संध्याकाळचा वेळ त्यांना फ्री असतो तर काय करतात ते संध्याकाळी येत असतात. मी त्यावेळेला त्यांना सारखं सारखं बघते की हा संध्याकाळी वृद्ध लोक आलेले आहेत या अर्थाने.
नेक्स्ट आहे समटाइम्स. समटाइम्स मध्ये कधी कधी, सारखं नाही पण कधी कधी होतं. ज्याची फ्रिक्वेन्सी काय आहे 50% आहे, त्याची पॉसिबिलिटी 50% आहे की हा 50% मध्ये होण्याचे चान्सेस आहेत, न होण्याचे चान्सेस. जसं आय समटाइम्स ईट फास्ट, मी कधीतरी कधी कधीच काय करते उपवास ठेवते किंवा उपवास असतो माझा. अमित ब्रिंग्स व्हेजिटेबल्स समटाइम्स, कधीतरी काय करतो अमित भाज्या आणतो, कधी कधी तर आणतो, सारखं सारखं आणतो, त्याला मनात आलं की तो आणतो. इथं दोन्हीकडे आपण समटाइम्स वापरले. आता टाइम मध्ये बघा आय नंतर समटाइम वापरले आणि ह्या वाक्यामध्ये समटाइम्स लास्टला वापरले. वाक्याच्या गरजेनुसार तो शब्द चेंज होतो. तर नेक्स्ट वन इज ओकेजनली. ओकेजनली म्हणजे प्रसंगानुसार. ओकेजनली प्रसंग आहे त्यानुसार वागणे त्याला म्हटलं जातं ओकेजनली. त्याचे चान्सेस आहेत 30 to 40%, 30 ते 40% त्याचे काय आहेत चान्सेस आहेत. प्रसंगानुसार होतात, कधी कधी होतात, अधूनमधून होत असतात. जसं की माय मॉम मेक्स पुरणपोळी ओकेजनली, प्रसंगानुसार माझी मम्मी पुरणपोळी करते. म्हणजे आज सण आहे की पुरणपोळी केली, उद्या सण असेल तर पुरणपोळी केली, सारखं सारखं करते का नाही, सणवार जेव्हा असतात तेव्हा ती करते. माय डॅड सरप्राइजेस अस ओकेजनली, प्रसंगानुसार माझे पप्पा आम्हाला सरप्राईज देतात. प्रसंगानुसार की माझा बर्थडे आला, माझ्या मम्मीचा बर्थडे आला किंवा त्यांची अॅनिव्हर्सरी आली किंवा काहीतरी सेलिब्रेशन असेल तेव्हा ते सरप्राईज देतात. सारखं सारखं देतात का नाही, कधी कधी देतात, तर ते प्रसंगानुसार देतात किंवा अधूनमधून देतात. सेल्डम म्हणजे क्वचितच, म्हणजे ऑलमोस्ट न होण्याचे चान्सेस आहेत पण काही सांगता येत नाही. 10 ते 20% चान्सेस आहेत त्याचे. जसं वी सेल्डम गो टू मूवीज, म्हणजे आम्ही पिक्चर बघतच नाही, मूवीज बघतच नाही, पण क्वचित आम्ही जातो पिक्चर बघण्यासाठी या अर्थाने. ही सेल्डम कम्स लेट, म्हणजे तो नेहमी वेळेवर येतो, क्वचितच तो उशिरा येतो. म्हणजे त्याची पर्सनॅलिटी असे की तो दररोज वेळेवरच येतो पण क्वचितच, काही सांगता येत नाही. असं खूप रेअरली होतं की 10 ते 20%च आहे की तो उशिरा येतो. रेअरली, आताच मी शब्द वापरला होता रेअरली, याचे चान्सेस काय आहेत 5 ते 10%. क्वचितच म्हणजे कधी कधी, एकदमच खूपच कमी चान्सेस आहेत ते गोष्ट होण्याचे. जसं मिस्टर जोशी रेअरली गोज आउट आफ्टर ऑपरेशन. ऑपरेशन नंतर श्री जोशी हे क्वचितच घराबाहेर पडतात, म्हणजे ते पडतच नाही, क्वचित पडतात, म्हणजे खूप कमी शक्यता आहे. कधीतरी वाटलं की खूप बोर झालेला आहे, कधी तर म्हणजे खूप कमी वेळ आहे असं. आवर मिल्कमॅन रेअरली टेक्स लीव्ह, आमचा दूधवाला क्वचितच सुट्ट्या घेतो, म्हणजे दररोज आमच्याकडे दूध येतं, कधी तर महिन्यातून एखाद वेळेस वगैरे तो सुट्टी करतो, खूप कमी शक्यता आहे. आणि लास्ट वन इज नेव्हर. नेव्हरचे चान्सेस 0 आहेत कारण ती गोष्ट कधीच होत नाही. जसं आय नेव्हर ईट नॉनव्हेज, मी कधीच नॉनव्हेज खात नाही, काहीही झालं तरी पण मी खात नाही, ते काय झालं कधीही न होण्याची क्रिया आहे. सुधा नेव्हर लाईज, सुद्धा कधीच खोटं बोलत नाही, म्हणजे तिचं खोटं बोलण्याचं किंवा माझं नॉनव्हेज खाण्याचे चान्सेस अजिबातच नाही हे सांगण्यासाठी वापरलेले आहेत नेव्हर हा शब्द. हे जे शब्द आहेत ऑलरेडी आय टोल्ड यू सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये वापरले जातात. जर तुम्ही इथे चेक केलं असेल तर बघा क्रियापदाला मी अंडरलाईन करते काय वापरलेलं आहे तुम्ही बघू शकता. जसे की पहिल्यामध्ये कॅरीज घेतलेला आहे, मग रीड घेतलेला आहे, चेक्स आहे, सी आहे, कीप आहे, ब्रिंग्स आहे. म्हणजे तुम्हाला एक तर क्रियापदाचं फर्स्ट फॉर्म दिसणार आहे किंवा क्रियापदाला यस यस दिसणार आहे कारण सिंपल प्रेझेंट टेन्स आहे म्हणून. झिगझॅग लाईन करते मी जिथं आपण टाइम फ्रेम वापरलेले आहेत. कोणकोणते टाइम फ्रेम्स आताच बघितलेले आहे. ऑलवेज वापरले, युजली वापरलेलं आहे, फ्रिक्वेंटली वापरलेलं आहे, ऑफन वापरलेलं आहे, समटाइम्स वापरलेला आहे, ओकेजनली वापरलेला आहे, सेल्डम वापरलेला आहे, त्याच्यानंतर रेअरली वापरलेला आहे आणि नेव्हर हा शब्द वापरलेला आहे. हे जे टाइम फ्रेम आहे ते एक्झॅक्टली आफ्टर द सब्जेक्ट येतात किंवा एक्झॅक्टली ऍट द एंड ऑफ द सेंटेन्सेस येतात. ह्या शब्दांचे अर्थ जर माहित असेल तर आपण बोलत असताना उपयोग छान करू शकतो आणि नवीन नवीन शब्द आपल्याला माहिती असणं आणि त्यांचा वापर करणं खूप गरजेचं आहे. म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे अशा प्रकारचे व्हिडिओज मी तुम्हाला करत आहे. ग्रामरचे व्हिडिओज तर पॅरलली तुम्हाला येतच आहेत, पण अशा प्रकारचे येण्याचं कारण काय की ग्रामर शिकत असताना जे सेंटेन्सेस येतात त्या सेंटेन्सेस मध्ये अशा प्रकारचे कोणकोणते वर्ड्स आपण यूज करू शकतो आणि आपल्या बोलण्याला वेटेज येऊ शकतं. त्यासाठी अशा प्रकारचे शब्द आहेत. मी अगेन साईडला होते, स्क्रीनशॉट काढून घ्या. हे माझे सेंटेन्सेस आहेत. तुम्ही पण दररोज बोलताना अशा प्रकारचे कोणते सेंटेन्सेस मध्ये ह्या शब्दांचा वापर करता त्याची लिस्ट करा, वाक्य तयार करा, इंग्लिशमध्ये करा, मराठीमध्ये करा आणि ते बोलण्यासाठी वापर करा. सो थँक्यू फॉर टुडे.